हॅलो. आजचा व्हिडिओचा टॉपिक थोडासा वेगळा आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो अशा आयांसाठी आहे ज्या माझ्यासारख्या आहेत आणि ज्यांची मुलं स्लो लर्नर आहेत. तर माझी छोटी मुलगी ओवी जी स्लो लर्नर आहे ती आत्ता 6 वर्षाची आहे, पण ज्यावेळेस 8 महिन्याची होती त्यावेळेसपासून तिला फिट्सचा त्रास सुरू झाला आणि औषधांचा परिणाम म्हणा किंवा अजून दुसरं काही, तर नॉर्मल मुलापेक्षा थोडीशी स्लो आहे. तर हा व्हिडिओ करण्याचं कारण हे की बऱ्याचशा आयांना समजतच नाही की आपण ह्या मुलांसोबत कसं वागायचं, कसं ट्रीट करायचं. काही जणांना थेरपीची गरज असते, काही जणांना घरीच थेरपी दिल्या तरी पण ती नॉर्मल होतात ती मुलं. तर हा व्हिडिओ त्या आयांसाठी की आपण कसं ह्या मुलांसोबत वागायचं, आपली पेशन्स लेवल कशी वाढवायची आणि आपण पॉझिटिव्ह कसं राहायचं. तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर मुळात काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. त्यातली पहिली म्हणजे हे मुलं स्लो लर्नर आहेत याचा अर्थ असा अजिबातच नाही की ह्यांना काहीच करता येत नाही किंवा हे काही शिकू शकत नाहीत. तर अजिबात असं नाही आहे. ही मुलं स्लो आहेत याचा अर्थ जे नॉर्मल मुलं शिकतात त्यापेक्षाही फक्त 4 पावलं मागे असतात आणि तुम्ही नॉर्मल मुलांना जसं शिकवताना त्याच्यापेक्षा थोडी मेहनत तुम्हाला या मुलांवरती घ्यावी लागते. आणि जर तुम्ही तुमचा वेळ त्यांना दिला, तुम्ही प्रेमाने पॉझिटिव्हली त्या मुलांना हँडल केलं ना, तर ट्रस्ट मी ही मुलं फार फास्ट शिकतात आणि तुम्हाला कळणारसुद्धा नाही ही मुलं कधी मोठी झाली किंवा नॉर्मल मुलांसोबत आली. दुसरी गोष्ट, ह्या मुलांना कधीही कुणासोबत कंपेअर करायचं नाही. खरं सांगते, ही चूक मी केलेली आहे. मी माझ्या ओवीला कंपेअर करत होते बाकीच्या मुलांसोबत, पण मला एका पॉईंटला लक्षात आलं की सगळी मुलं स्पेशल असतात आणि माझी ओवीसुद्धा स्पेशल आहे. त्यामुळे ती चूक मी आता परत कधीच करत नाही. आणि या मुलांना हँडल करताना ना कधीही पॉझिटिव्ह माइंडसेटने हँडल करायचं. कारण काय होतं असं, तुमची जी एनर्जी आहे ना ती या मुलांमध्ये उतरते. जितक्या पॉझिटिव्ह विचारांनी या मुलांना हँडल कराल ना तितके ही फार फास्ट शिकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना इग्नोर करा. खरंच लोक वाटेल ते बोलतात, काहीही बोलू देत, तुम्ही इग्नोर करा. मला स्वतःला खूप अनुभव आलेले आहेत, पण त्याचा परिणाम तुमच्या मुलांवर होता कामा नये. सो कारण की ही लोकं येणार नाही आहेत आपल्या मुलांना सांभाळायला आणि आपल्याला माहिती आहे आपलं मूल कसं आहे. सो इथून पुढे असे सगळे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेन. मी माझ्या ओवीला पण तुम्हाला दाखवेन आणि तुमच्याशी भेट घडवून आणेल ओवीची. सो मला फक्त एवढंच सांगायचं आहे की पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह विचार करा, आपल्या मुलाला खूप प्रेमाने हँडल करा आणि सगळं छान होणार आहे आणि ही मुलं खूप हुशार होतील, हे मात्र नक्कीच. सो ऑल द बेस्ट.